पश्चिम बंगालमधला मुर्शिदाबाद जिल्हा 6 डिसेंबरला या जिल्ह्याच्या बेलडांगा गावातल्या 25 एकर जागेवर एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यासाठी सकाळपासूनच लोक जमायला सुरुवात झाली होती। सगळ्यांनी डोक्यावर विटा वाहून आणल्या होत्या। अनेक लोक ट्रॅक्टर आणि ट्रॉलीतून दाखल झाले होते। या सोहळ्यासाठी थेट सौदी अरेबियातून धर्मगुरू आले होते। यावेळी तिथं अल्लाहू अकबर, नारा तकबीर अशा घोषणा सुरू होत्या। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनानेही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता। इकडे हायवेवर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी 3000 लोक उभे होते। हुमायून कबीर यांनी सांगितलं होतं की 6 डिसेंबरला अयोध्येच्या बाबरी मशिदीच्या विध्वंसाला 33 वर्ष पूर्ण होतील। त्या दिवशी आपण बंगालमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी करणार आहोत। शनिवारी त्यांनी आपला शब्द खरा केला। मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी झाली, तब्बल 3 लाख लोकांच्या उपस्थितीत। पश्चिम बंगालमध्ये शनिवारी नेमकं काय घडलं, तिथं बाबरी मशिदीची पायाभरणी कशी झाली, पायाभरणी करणारे हुमायून कबीर कोण आहेत, यावेळी एवढ्या मोठ्या संख्येने लोक कसे जमले, सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। आधी नेमकं घडलं काय ते सांगतो। हुमायून कबीर हे पश्चिम बंगालमधले तृणमूल काँग्रेसचे आमदार। त्यांनी 25 नोव्हेंबरला एका भाषणात म्हटलं होतं की 6 डिसेंबरला आपण बाबरी मशिदीची पायाभरणी करणार आहोत। 1992 मध्ये याच दिवशी अयोध्येतल्या वादग्रस्त बाबरी मशिदीचा ढाचा कारसेवकांनी पाडला होता। कबीर यांच्या या घोषणेनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या। भाजपने यावर तीव्र आक्षेप घेतला। तृणमूल काँग्रेस विधानसभा निवडणुकीआधी राजकीय फायद्यासाठी धर्माचा वापर करत असल्याचा आरोप भाजपने केला। भाजपचे मुर्शिदाबादचे माजी जिल्हाध्यक्ष शाखाराव सरकार यांनी एक पोस्टर प्रसिद्ध करून आपण बहरामपूर इथे राम मंदिर बांधणार असल्याचं जाहीर केलं। कबीर यांच्या वक्तव्यावरून वातावरण तापायला सुरुवात झाली होती। ते सुद्धा माघार घेण्यास तयार नव्हते। शेवटी तृणमूल काँग्रेसनं 4 डिसेंबरला त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला। तृणमूल काँग्रेसचे मंत्री फिरहाद हकीम यांनी सांगितलं की आम्ही कबीर यांना 3 वेळा इशारा दिला होता, तरीही ते चुका करत आहेत, त्यामुळे त्यांना तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात येते। हकीम यांनी स्पष्ट केलं की पक्षाचा आता हुमायून कबीर यांच्याशी कोणताही संबंध राहणार नाही। हुमायून कबीर यांनी धार्मिक तणाव निर्माण करण्यासाठी हे वक्तव्य केलं असल्याचा आरोपही टीएमसीकडून करण्यात आला। कबीर यांना भाजपची फूस आहे, ते भाजपच्या मदतीने या मुद्द्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही टीएमसीने केला। पक्षातून निलंबित झाल्यावरही हुमायून कबीर यांनी माघार घेतली नाही। ते 6 डिसेंबरला बाबरी मशिदीची पायाभरणी करण्यावर ठाम होते। शेवटी प्रकरण कोलकाता हायकोर्टात गेला। 6 डिसेंबरचा कार्यक्रम थांबवण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती, पण हायकोर्टानं मशिदीच्या बांधकामाला स्थगिती देण्यास नकार दिला। आम्ही यात हस्तक्षेप करणार नाही, असं न्यायालयाने म्हणलं। या कार्यक्रमाच्या वेळी शांतता राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, हेही न्यायालयाने स्पष्ट केलं। उच्च न्यायालयाच्या निकालानंतर शनिवारी 6 डिसेंबरला हुमायून कबीर यांनी मुर्शिदाबाद येथे मशिदीची पायाभरणी केली। या पायाभरणी सोहळ्यासाठी भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कबीर यांचे लाखो समर्थक डोक्यावर विटा घेऊन मुर्शिदाबादला आले होते। यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत। शहराच्या दिशेने येणारी गर्दी एवढी प्रचंड होती की तिला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना मोठा फौजफाटा तैनात करावा लागला। आम्ही बाबरी मशीद पुन्हा उभारण्याची तयारी केली आहे। अल्लाह घर बांधण्यासाठी लाखो मुस्लिम मुर्शिदाबादला येत आहेत, असं तिथं जमलेल्या एकाने माध्यमांशी बोलताना सांगितलं। या कार्यक्रमासाठी खास सौदी अरेबियातून धर्मनेते आले होते। सकाळी 10 वाजता कुराण पठणानं कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्यानंतर दुपारी पायाभरणी सोहळा पार पडला। यासाठी 25 एकरांवर 150 फूट लांब आणि 80 फूट रुंद स्टेज उभारण्यात आलं होतं। स्टेजवर 400 पेक्षा जास्त लोकांसाठी बसण्याची व्यवस्था होती। काही माध्यमांच्या बातम्यांनुसार या कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांची संख्या 2 ते 3 लाख इतकी असावी। सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शाही बिर्याणीची व्यवस्था करण्यात आली होती। बिर्याणी बनवण्याचं काम मुर्शिदाबादमधल्या 7 केटरिंग एजन्सीजना देण्यात आलं होतं। बाहेरून येणाऱ्यांसाठी सुमारे 40,000 तर स्थानिक रहिवाशांसाठी 20,000 बिर्याणीची पाकिटं तयार करण्यात आली होती। कार्यक्रमात फक्त जेवणावर 30 लाखापेक्षा जास्त खर्च झाला। संपूर्ण कार्यक्रमाचं बजेट 60 ते 70 लाख होतं असं सांगण्यात येतंय। आता ज्यांच्या नेतृत्वाखाली मुर्शिदाबाद येथे बाबरी मशिदीचं बांधकाम सुरू करण्यात आलं, ते हुमायून कबीर कोण आहेत ते पाहू। जाणून आश्चर्य वाटेल, हुमायून कबीर हे एकेकाळी भाजपमध्ये होते। त्यांनी 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती। कबीर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली।
ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदारही झाले होते. नंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री बनले. पण 3 वर्षांच्या आतच तृणमूलने त्यांना पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करून पक्षातून काढून टाकलं होतं. त्यानंतर हुमायून कबीर 2018 मध्ये परत भाजपमध्ये सामील झाले. त्यांची लोकप्रियता पाहून भाजपनं त्यांना 2019च्या लोकसभा निवडणुकीत मुर्शिदाबाद मतदारसंघातून उमेदवारी दिली. पण त्यांचा तृणमूलच्या अबू ताहिर खान यांच्याकडून पराभव झाला. यानंतर हुमायून कबीर जास्त काळ भाजपत राहिले नाही. 2021 मध्ये ते तृणमूल काँग्रेसमध्ये परतले. 2021च्या निवडणुकीत पक्षानं त्यांना भरतपूर मतदारसंघातून तिकीट दिलं आणि ते निवडून आले. पण आता त्यांची पुन्हा एकदा पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मुर्शिदाबाद हा पश्चिम बंगालमधला मुस्लिम बहुल जिल्हा आहे. इथं मुस्लिम लोकसंख्या 70% जास्त आहे. राजकीय अभ्यासकांच्या मते हुमायून कबीर स्वतःला एक कट्टर मुस्लिम नेता म्हणून समोर आणत आहेत. बाबरी मशिदीच्या बहाण्याने ते मुस्लिम संघटनांचा पाठिंबा मिळवत आहेत. हुमायून मुस्लिमांमध्ये लोकप्रिय झाले तर ते ममता बॅनर्जी यांच्या वोट बँकेचं विभाजन करू शकतात असं बोललं जातंय. तृणमूलमधून हकालपट्टी झाल्यावर आता हुमायून कबीर पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी स्वतःचा नवा पक्ष काढतील अशी बंगालमध्ये चर्चा आहे. तर राज्यातल्या 135 जागांवर उमेदवार उभे करू शकतात असंही बोललं जाते. असं झालं तर यामुळे ममता बॅनर्जी यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. कबीर यांच्यात मुस्लिम मतांचं विभाजन करण्याची ताकद आहे. त्यातच आता त्यांनी बाबरी मशिदीचा पायाभरणी सोहळा केल्यानं मुस्लिम समुदायातला मोठा वर्ग त्यांच्या बाजूने केला आहे. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सध्या तरी हुमायून कबीर हे बंगालमधल्या बाबरी मशिदीच्या पायाभरणी सोहळ्यामुळं आणि यासाठी जमलेल्या लाखो लोकांच्या जमावामुळं देशभरात चर्चेत आलेत. आता या सोहळ्यामुळे बंगालच्या राजकारणाला काय वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजचा आवाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.